हाय हॅलो नमस्कार. तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेच असेल मकर संक्रांत स्पेशल व्हिडिओ. आणि हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर आहे असं म्हटलं जातं. आणि त्या दिवशी हळदी कुंकू आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. तर हा कार्यक्रम खूप म्हणजे जिथं तिथं आपल्या आपल्या दारी केला जातो. तर इथं आम्ही गल्लीतल्या 5-6 जणी एकत्र झालो होतो. आता कुणाला काही त्यांच्या ज्याच्या कामाला जायची घाई गडबड असल्यामुळे हे कार्यक्रम पटकन उरकून घेतला. आणि मी तर नावं वगैरे घ्यायची, हळदी कुंकू वगैरे लावायचं, नाव घ्यायचं, मस्त ओटी वगैरे भरायची. थोडासा व्हिडिओ आहे, शॉर्टमध्ये छोटासा आहे, तर नक्की बघा व्हिडिओ. पटापट नाव घ्यायचे, मोकळं व्हायचं. मला काय सगळ्यांना एक एक तिला दे, तुला दे, जायचं लवकर नाव आता ना कुठली कुठली पद्धत वेगळी असते. तर आम्हाला इथं आता सवय लागलेली आहे. त्याच्यामुळं अगोदर आदल्या दिवशी वसायचं असतं, एकमेकींना हळदी कुंकू लावून वसून तिळगुळ द्यायचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू लावून वटी भरायची असते. इथं तिळगुळ देत नाहीत दुसऱ्या दिवशी. आणि नंतर संध्याकाळी लहान मुलांना बोरांनी, मुरमुऱ्यांनी, चॉकलेटनी अशी आंघोळ वगैरे घालतात. तर मग ज्याच्या त्याच्या घरी मग तो कार्यक्रम असतो लहान मुलांचा, म्हणजे 5 वर्षाच्या खाली मुलांचा. तर मग त्यासाठी मग इथं पटकन वट्या वगैरे सकाळचा कार्यक्रम उरकून घेतला. आता इथं सोनूनी थोडंसं शूट घेतलेलं होतं. आणि पुढं तुम्ही नक्की बघा, मस्त छान असं नाव वगैरे घेतलेले आहेत सगळ्यांनी. थोडंसं शूट केलेलं आहे, पण छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. झाल्या 5-5 आपले 4 झाल्या. मी 5 नाही का? हा 5-5 बरोबर झाले. 5-5 झाले बरोबर. धरताय तुमचे तिकडून काढ ना व्हिडिओ, छोटासा घेते ना मी का घेते. हा घे बाई. समोर काढते सुंदर रांगोळी, मारुती रावांचं नाव घेते. आज हळदी कुंकवाच्या बंद करू का? मला कंटाळा आलाय. गोंधळांचे सण आलंच नाही व्यवस्थित. बरोबर, पण तिला म्हणताना सोपं आहे. आंब्याच्या झाडाखाली मोर आले गमतीला, आणि अर्जुनरावांचं नाव घेते सावसनीच्या पंक्तीला. आंब्याच्या झाडाखाली मोर कसा डोलतो, अर्जुनरावांनी साडी आणली, रंग कसा खुलतो. पाया पडून द्या ना. म्हणावं आत्याचं नाव राहिलं नाही. जुन्यात बसले मेनात, काळी चोळी अंगात, गुलाल भांगात, लवंगा मुठीत, जायफळ वटीत, अविनाशरावांचं नाव घेते दाटीत. अविनाशराव चालले दाटीत, तर मी चालले पान सुपारी वाटते. आता शांगाचा वाटीत घरी घ्या 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 घ्या. बाई एकच येत. माझी आई कुठे गेली? माझी मम्मा नाही भट्टीत गेल्या काय? नाही. त्यानंतर झालं फटाफट हळदी कुंकू वटी वगैरे भरून. मग कामं वगैरे आवरायची पण होती मला घरातली. थोडी आवरली होती, थोडी राहिली होती. मग आणि हळदी कुंकाचा करांडा ठेवला. आणि तर पाठीमागच, आमच्या घराच्या पाठीमागच एक गाय आहे. तर जे काय आपण वटीचं सामान वगैरे, म्हणजे आता ते वटी भरून ते ठेवलेलं असताना ते असंच टाकून नाही द्यायचं. आपण कसं कचऱ्यात वगैरे टाकून देतात तसं नाही द्यायचं. गाईला वगैरे चारून द्यायचं, म्हणजे गाईला खाऊ घालायचं. तर मग इथं मी आमच्या घराच्या पाठीमागच एका मावशींची गाय आहे ना, तर तिथं मी आले होते. तर मग तेच नैवेद्य असो किंवा असं काही पूजेचं असो किंवा हे असं वटीचं सामान वगैरे असो ते गाईला चारायचं. कारण मग कसं घरात इकडं तिकडं फेकण्यात जातं किंवा कचऱ्यामध्ये फेकण्यात जातं. तर मग ते तसं न करता गाईला जर खाऊ घातलं तर मग छानच ना. कारण आता ते हे कसं आपण जे बनवलेलं असतं ते बऱ्याचशा भाज्या फळं वगैरे त्याच्यामध्ये असतात. तर मग ते कसं गाईला पोटामध्ये जातं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक शेअर